मॅडम, मलाही सिडकोचं घर लागलं होतं, पण किंमत जास्त असल्याकारणाने मी ते सरेंडर केलं. मला पुन्हा ते घर मिळेल का? किंवा त्या फ्लॅटची किंमतसुद्धा कमी होईल का? असे बरेचसे प्रश्न तुम्ही मला वारंवार विचारत आलात आणि ह्याच सर्व प्रश्नांची उत्तरं मी ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल प्रत्युष लाईफस्टाईल. सिडकोने माझ्या पसंतीचे सिडकोचे घर ही योजना जाहीर केली होती. या योजनेअंतर्गत 26,000 घरं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि अल्प उत्पन्न गटाकरिता विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. ही घरं नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर पूर्व, तलोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली नोडमध्ये उपलब्ध होती. यासाठी सुरुवातीला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र ज्यावेळी या घरांच्या किमती जाहीर झाल्या त्यावेळी अनेकांनी अर्ज मागे घेतले, तर काहींनी घरं लागूनही सरेंडर केली. पण आता याच घरांच्या किमती 10% कमी करण्यात आल्या आहेत. त्यामुळे ही घरं सर्वसामान्यांच्या आवाक्यात येणार आहेत. शिवाय ज्या लॉटरी विजेत्यांनी ही घरे सरेंडर केली आहेत त्यांनाही एक संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सिडकोची जी घरं होती ती अगदी 25 लाखापासून ती अगदी 97 लाखापर्यंत होती. या घरांच्या किमती आता 10% कमी होणार आहेत. म्हणजेच 25 लाखाचे असलेले घर हे आता 2.5 लाखांनी कमी होणार आहे. म्हणजेच हे घर आता 22 लाखात विजेत्यांना देण्यात येईल. शिवाय जर हे घर EWSमध्ये असेल तर त्यांना 2.5 लाखाची पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत सबसिडीही मिळणार आहे. त्यामुळे हे घर 20 लाखात मिळणार आहे. EWS वर्गात कळंबोली बस डेपो इथं असलेली घरं हे सर्वात महाग आहेत. त्या घरांची किंमत ही 41.9 लाख रुपये होती. पण 10% किंमत कमी झाल्यानंतर हेच घर आता 36 लाखात मिळणार आहे. शिवाय यावर 2.5 लाखाची सबसिडी सुद्धा असणार आहे. त्यामुळे हेच घर 34 लाखापर्यंत मिळेल. त्यामुळे या कॅटेगरीतील लॉटरीधारकांना त्याचा मोठा दिलासा मिळणार आहे. खारघर बस डेपोमध्ये याच कॅटेगरीमधील घरांची किंमत 48.3 लाख होती. हे घर ही नव्या किमतीनुसार जवळपास 44 लाखांपर्यंत मिळणार आहे. शिवाय याला ही 2.5 लाखांची सबसिडी मिळणार आहे. 10% दर कमी केल्यामुळे अल्पउत्पन्न गट आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील घरे लक्षणीयरित्या अधिक परवडणारी ठरणार आहेत. विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक प्रवर्गातील घर खरेदीदारांना प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या 2.5 लाखांच्या अनुदानासोबत 10% स्वस्त किमतीचा एकत्रित लाभ मिळणार आहे. त्यामुळे एकूण आर्थिक भार कमी होऊन घर घेणे अधिक सुलभ होणार आहे. तसेच या योजनेच्या 19 फेब्रुवारी 2025 रोजी काढलेल्या सोडतीमध्ये यशस्वी ठरलेल्या परंतु घरे परत केलेल्या अर्जदारांना किंवा सरेंडर केलेल्या अर्जदारांना देखील सुधारित अटींनुसार पुन्हा एकदा योजनेत सहभागी होण्याची संधी देण्यात येणार आहे. त्यासाठी अर्जदारांनी काय करायचं आहे तर अर्जदारांना वाटप झालेले घर निश्चित करण्यासाठी 10 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. या मुदतीदरम्यान संबंधित अर्जदारांना सिडकोच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेअंतर्गत दिनांक 12 ऑक्टोबर 2024 रोजी प्रारंभ बामणडोंगरी, कळंबोली, खारकोपर, खारघर, खांदेश्वर, मानसरोवर, पनवेल, वाशी व तलोजा या सर्व नोडमधील घरांच्या किमती देखील 10% स्वस्त झाल्या आहेत. ही सुधारित किंमत विद्यमान लाभार्थी तसेच भावी अर्जदार दोघांनाही लागू होणार आहे. त्यामुळे ज्यांना त्यावेळेस ही घरे घेता आली नव्हती किंवा त्यांनी सरेंडर केली होती त्यांच्यासाठी ही दुसरी संधी असू शकेल.